बाबासाहेब बाहेर शिकायला आहेत आणि इथं मांडीवर मूल मेले, मूल बाळ, आणि त्या बाळाचं प्रेत झाकायला त्या रमाईनं पदर टाकलाय, तर ते पदर सुद्धा फाटलेला आहे. आणि सांगावं सांगितलंय, बाळ गेले, औषध मिळालं नाही, आणि बाबासाहेब म्हणतायत धीर धर, आज आपलं गेले, आपण खचलो तर कितीतरी मुलं औषधा वाचून मरतील, आणि ती मरू नयेत म्हणून आपल्याला लढावं लागेल, असं सांगणारा बाबासाहेब या डीजेच्या कालव्यात दंगा करणाऱ्यांना कळत, हा सांगावा देणारी रमाई आमच्या आजच्या पिढीला कळल, आणि ती कळावी यासाठी अशी जयंती गावागावात साजरी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि ती झाली पाहिजे यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्नशील आहात. मला वाटतं तुमची शेवटची पिढी आहे साहेब, जी समाजाकडं तळमळीनं बघते, जी समाजाकडं आपुलकीनं बघते, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बघणारी तुमची शेवटची पिढी आहे. आताची पिढी तशी राहिलेली नाही, माझ्या लक्षात येते, लगेच अंगावर येते. म्हणजे दोघ जण रस्त्याने चालले असली तर टू व्हीलरवर दोघ जण अशी जवळजवळ येताना उगाच नजरा नजर झाली, त्या नजरात राग यायला लागला तरी ते रागान बघतात. त्यावेळी मला ती गल्लीतली कुत्री आठवते. कुत्री काय अशीच करते, नवीन कुत्र समोर एका कुत्र्याला ती भुकते बघा रागाला, तसं पोरं करायला लागले, आणि त्यातनं खून होतोय, एकमेकाकडे बघितलं म्हणून खून. ही परिस्थिती बदलवण्यासाठी अशी जयंती होणं गावगाड्यावर नितीनदादा अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि तुम्ही त्या पद्धतीने करताय त्याबद्दल तुमचं मनापासून मला कौतुक करायचं. यात अडचणी लय येतात, त्या आधी पण येत होत्या, आता बी येतात, उद्या बी येत राहतील, पण थांबायच नाही. काय काय असतं, एखादं आडवं लावते, काय व्याख्यानच कशाला पाहिजे, डीजेच का नाही, हे असंच का, ती तसंच का, आणि मग एवढा मोठा फुटूच कशाला पाहिजे, फेटाच कशाला पाहिजे, असं आमच्याकडे एक होतं, कायम आडवं लावायचं, आणि नेमकं त्याचं नाव विकास होतं, म्हणजे ते नावाप्रमाणेच वागत होत, आडवं लावायचं. एक दिवस ती माझ्याकडे आलं आणि मला म्हटलं मुलगी बघायला जाऊ. मी म्हटलं मला वेळ नाही, तू जा. तर म्हटला तूच सोबत चल. म्हटलं मीच का? तर म्हटला तू सोबत असलीस की मला पसंत करतील म्हटलं. म्हणून आम्ही सोबत गेलो, तर विदर्भात मुलगी, तिथं सगळा कापूसच दिसायला लागला, आणि एवढा कापूस त्यानं पहिल्यांदाच बघितला, आणि त्यानं विचारलं एवढ्या कापसाच काय करायचं. ते त्याच्या स्वभावावर वागायला लागलं, पण मला काय सांगता येईना. म्हटलं आपल्याला काय करायचंय, तू चल. आम्ही मुलगी बघायला बसलो, तर त्या मुलीच्या दारात पण सगळा कापूसच ठेवला होता. मुलीच्या वडिलांना सांगितलं, म्हटलं मुलीला काय विचारायचं विचारा. तर यानं चौकटीतून वाकून बघितलं, म्हटलं ती जाऊ दे, एवढ्या कापसाच काय करायचं ते आधी सांगा. मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेली, आम्हाला हाकलून दिलं, आणि गावाला आलो. घरच्यांनी विचारलं, अरे विकास मुलगी कशी वाटली? जोरात वरडला. ती जाऊ दे म्हटलं, आई कापसाच काय करायचं ते आधी सांगा मला. आणि ती जोरात वरडल्यामुळे त्याची नस चकोप झाली मेंदूची, आणि ती येड झालं. ज्याला दिसल त्याला ती विचारायला लागलं, कापसाच काय करायचं, कापसाच काय करायचं. उपचार केले, शहाणं नाही झालं. आणि दाढी वाढली, केस वाढली, गावभर हिंडायला लागलो. मग आमच्या गावातला एक हॉटेलवाला त्याला राहिलेला भजी खायला द्यायचा. मग ती झाडाखाली भजी खात बसायचं, ज्याला दिसेल त्याला विचारायचं कापसाच काय करायचं. मग परवा असंच ती भजी खात बसलोच. मग त्याने त्या पेपरातला शेवटचा भजी तोंडात टाकला, आणि भजी खात खात त्यानं पेपरात सहज बघितलं, तर पेपरात बातमी होती
कापूस जळून राख झाला आणि ती जोरात ओरडलं, जाळायला ठेवला होता कापूस मांडला आणि ती जोरात ओरडल्यामुळे चकोप झाली, नस ढिली झाली, सुटली, रक्तप्रवाह नीट झाला आणि ती शान झाला. आता ज्याला वाटत असेल व्याख्यानच कशाला, कार्यक्रम असाच का, तर तुला जाळायचंय तू बस. समाजाला शहाणपण त्याची गरज आहे, शहाण होण्याची गरज आहे. 90 टाकून हिंडते, क्वार्टर टाकून हिंडते, डीजे लावल्यावर चौकात आल्यावर जोरात असं जीभ बाहेर काढून नाचते. मग मागच्या वर्षी रणजित मिळालाय दारू पिऊन, त्याची आठवण याला येत्या. मग म्हणते रंजा पाहिजे होता रे, ती रडते. मग म्हणते भर त्याच्या आठवणीत अजून एक पॅक. मग 2 क्वार्टर रंजाच्या आठवणीत आणतंय आणि मग 2027 ला बॅनर मध्ये असते. ही बाबासाहेबांनी दिलेली चळवळ आम्हाला जर पुढं नेता नाही आली तर ती मागं सुद्धा नेऊ नका असा सांगाव सुद्धा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला. मित्रांनो, आम्ही बाबासाहेबाची जयंती साजरी करतोय. कितीतरी बॅनर बघितले पण एका सुद्धा बॅनरवर महाकवी वामनदादा कर्डकाचा फोटो कुठं दिसत नाही. म्हणजे वामनदादा कर्डक सुद्धा या पिढीने सोडला. मुळात ही नाव सुद्धा आता अनेकांना माहीत नाही. जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव असं सांगणारा अण्णाभाऊ साठे आता लोकांना आवडत नाही. फार मोठा इतिहास देणाऱ्या मल्हारराव होळकरांचा इतिहास सुद्धा या पिढीला माहीत नाही. मग अहिल्याबाई होळकरांचा तरी इतिहास आम्हाला कसा कळणार. शोभ शिव सकाळ झाली, शोभ भीम सकाळ झाली, शोभ लहू सकाळ झाली, जातींच्या नावानं रंगांचे झेंडे घेऊन सकाळ सुद्धा झाली. कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली आणि पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत विचारांच्या पुस्तकांजवळ येणार नाही तोपर्यंत ही शहाणपण आम्हाला मिळणार नाही. आणि त्यासाठी विचारांची सांगता करणारी जयंती तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून साजरी करत राहूया. एवढं बोलून मी समारोप करताना जाती धर्माच्या विरोधातली एक कविता की सारे धर्म ग्रंथ वाचले पण चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरशुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं काळाची गरज आहे, म्हणून इतिहास खऱ्या पद्धतीनं तिसऱ्या डोळ्यानं वाचण्याची गरज आहे. आणि तो वाचत असताना शहाणपणानं वाचावा, तर उद्या तुमची पोरं कलेक्टर, तहसीलदार, इंजिनियर, वकील झालेली दिसली पाहिजेत, आमची बी श्रीमंत झाली पाहिजे. कधीतरी पेपरला येऊ दे बातमी, 80,000 कोटींचा घोटाळा, कांबळे वाघमारे अटक. मला आनंद होईल. म्हटलं काय घोटाळा केलाय आमच्यानी? नाही, जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200 ही यांचं घोटाळा. आणि एवढ्यासाठी जगण्याचं एक सरळ साधं सूत्र सांगून थांबणार आहे. मनगटात छत्रपती शिवाजी महाराज घट्ट ठेवला, मनगटात छत्रपती शिवाजी महाराज घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. ही जगण्याचं सरळ साधं सूत्र आहे. हे ज्याला कळलं त्याला कळलं. नाहीतर पुंगळी काढून जयंतीच्या टायमाला क्वार्टर टाकून मावा तोंडात टाकून जय भीम आणि जय शिवराय म्हणून बोंबलं जर फिरत असशील तर अजून 10 वर्षानं तू गौंड्याच्या हाताखाली माल कालवत असशील आणि वर्ण गौंडी वरडत असेल. आबाळ आले लवकर माल संपवून ती खालने विचारल मालकाला, विचारा एक चहा देते का म्हणून. आणि मग मागणं कोणतरी खोऱ्या असं दांडकं लिस्टर, अरे बा का आलो की मालून मागणं कोणा तर वरात चालल्यावरती पाठी उचलून नाचल. ही सगळं खतरनाक जी सुरू आहे ती थांबवण्यासाठी तुम्ही उचललेलं ही पाऊल
मला वाटते कवटेमंकाळ तालुक्यात घोरपडी गावात पडलेली पहिली क्रांतीची ठिणगी आहे आणि त्याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही. कारण विचारांचा वनवा हा पेटतच राहतो, तो कधी विजत नाही. हाच सांगण्यासाठी खरं तर आजची तारीख बीडला होती. बीडची तारीख रद्द झाल्यामुळं मी घरी आलो. उद्या मला भोकर आहे नांदेड आणि तिकडे जायचं, तर तुम्ही मला बरोबर वेळेत गाठलं आणि संध्याकाळची वेळ तुम्ही घेतलीत. पुढच्या महिन्यात परत ऑस्ट्रेलिया आहे, आधी जाऊन आलोय. म्हणजे कवटेमंकाळ तालुक्यातलाच आहे मी आणि इथं बोलाय उभारल्यावर अंगावर येते आमच्या. अत्यंत खालच्या थराला महाराष्ट्रातली आत्ताची पिढी गेली, अत्यंत खालच्या. बस मध्ये पुरीवर बलात्कार होतोय आणि बसचं नाव शिवशाही आहे का नाही? शिवशाहीत पुरीवर बलात्कार होतोय. 3 वर्षाच्या पुरीवर बलात्कार होतोय आणि शिकलेली डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेली बुवा बाबाकडे जाऊन त्याचा मूत पेते त्याची. महाराष्ट्र हा गाडगे बाबाचा आहे, पण इथं बागेश्वर बाबाचा दरबार भरायला लागलाय. आणि त्याच्या दरबारात श्रीमंत आहे ती आणि आमची अडाणी बी चालली ती आता. म्हणून ठणकावून या माध्यमातून या माईकवरनं सांगितलं पाहिजे की बागेश्वर बाबाचा हा देश नाही, हा देश गाडगे बाबाचा आणि तुकडोजी बाबाचा आहे. गाडगे बाबाच्या खराट्याला जवळ करून समाजकारण करावं आणि तुकडोबांची ग्रामगाथा गीता घेऊन छातीला कवटाळून राजकारण्यांनी राजकारण करावं. देश बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक निवडून आलेल्या पडलेल्या प्रत्येक राजकारणात असलेल्या पोरांनी तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही वाचलीच पाहिजे, तर त्याला महाराष्ट्र भारत कळेल. आणि ज्याला हे कळणार नाही त्याला महाराष्ट्र काय भारत बी कळणार. आणि असलं बोललं की मला मारतील, हो मी अजून काळा पडतो. आम्ही पंढरीची वारी सोडली आणि आम्ही बालाजी धरलाय. आम्ही गळ्यातली माळ काढली, आम्ही तुकोबा ज्ञानोबा सोडला आणि आम्ही आता बालाजी धरलाय. म्हणजे लेवल वाढली, देव बदलणारी डुप्लिकेट माणसं सुद्धा इथं आहेत. इथंच नाही सगळीकडे आहेत. आणि ही गर्दी वाढल्यामुळे चांगल्या लोकांचं जगणं अवघड झालंय. म्हणून आमच्या तालुक्यात एक चांगल्या पद्धतीने काहीतरी सुरू होतंय, याचं मला कौतुक आहे. आता करपे सर सत्तेत आहेत, तुम्ही सत्तेत आहेत, तर एक चांगला ग्रुप मोठा बनवून या तालुक्यामध्ये अशाच व्याख्यानमाला काय फक्त जयंतीलाच न घेता वर्षभर असे संस्कार देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आपण राबवूया. मगाशी कोणीतरी सांगितलं की इथं अगोदर माईक होता तर सगळ्या आमच्या मुली बोलल्या. म्हणजे त्यांच्यात बोलण्याची कला आहे, पण त्यांना बोलायला माईक नाही. म्हणजे सावित्रीच्या लेकी इथं जन्माला आल्यात, पण महात्मा फुले समजून घेणारी अवलाद अजून निर्माण झाली नाही. आणि ती व्हावी यासाठी असा मंडप उभा करणं तुमचं आमची काळाची गरज आहे. कारण आमच्या एक दिवस या पोरीच ह्या महाराष्ट्राला देशाला पुढे नेतील हा विश्वास आहे. कारण आमच्या पुरी आता वाचत्यात, आमच्या पुरी आता बोलत्यात, चांगली भाषणं देतात. एक दिवस आमच्या पुरी फार मोठ्या होतील, अनेक मोठ्या होतील आणि या गावाचं देशाचं नाव मोठ्या करतील. आता विश्वास फक्त त्यांच्यावरच राहिला आणि त्यांच्यावर सुद्धा अन्याय चालू आहे. रात्रीचं 2 वाजता नागज फाट्याला पोरगी उतरलेली आहे आणि इकडून बाप तिला आणायला जाणार आहे. पण रात्री 2 वाजता पोरीचा फोन आलाय, बापान फोन उचललाय घोरपडी
आणि दीदी 2 मिनिटात आलो म्हणून बाप गाडीजवळ आलाय आणि गाडीकडे बघतोय तर गाडीच पंक्चर आहे. आणि मग बापाचा बीपी वाढलाय, पोरगी आता एकटी फाट्यावर थांबणार आहे. आणि बाप पोरीला फोन करून विचारतोय तिथं कुठेतरी थांब, लपून थांब, एकटी थांबू नकोस. त्यावेळेला ती पोरगी म्हटली पाहिजे पप्पा काळजी करू नका. घोरपडीतली जय भीमवाली जय शिवरायवाली पोरं इथं उभी आहे. ती मी चालत जरी घरी आलो तरी माझ्या आबरूला कसलाच धक्का लागणार नाही. हा विश्वास, ही धमक, हा अभिमान स्वाभिमान या अशा कार्यक्रमातून जागृत होत असतो. आणि असे कार्यक्रम कमी झाल्यामुळं, डीजे तमाशे वाढल्यामुळं विकृती वाढली. आणि विकृती कमी करायची असेल तर संस्कृतीचा पदर धरून आम्हाला चालता आलं पाहिजे. आणि संस्कृतीचा पदर धरताना अहिल्याचा उंबरठा ओलांडता आला पाहिजे. हा सांगावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला तरी बाद झालं. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.